वेलकम बॅक टू माय मूडी फूड मेकर्स चॅनल। टेस्टी चटपटीत नूडल्स पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग पाहूया आजची डिलिशियस अशी बटर नूडल्सची रेसिपी। बारीक असा कांदा, तसेच बारीक अशी मिरची आणि लागलीच टोमॅटोही चिरून घेतलेले आहेत। तापलेल्या अशा भांड्यामध्ये 2 चमचा बटर टाकून घेतलेले आहेत। आता मी बारीक केलेला कांदा, मिरची आणि टोमॅटो त्यामध्ये टाकून घेत आहे। टाकल्यानंतर छान असं मी हलवून घेत आहे। 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकून घेत आहे। टोमॅटो सॉस टाकून घेत आहे। त्यानंतर डार्क सोया टाकून घेत आहे। हा डार्क सोया सॉस मी 2 चमचा टाकून घेत आहे। त्यानंतर हे सर्व मी छान असं एकजीव करून घेत आहे। आता 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आता थोडंसं पाणी टाकून घेत आहे। एकजीव करून झाल्यानंतर मी आता थोडंसं 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये शिजून देणार आहे। नूडल्स आता शिजवून घेतलेले आहेत आणि आता त्या भांड्यांमध्ये मी हे नूडल्स टाकत आहे। नूडल्स टाकून झालेले आहेत आणि मी परत त्याला एकजीव करून घेणार आहे। अफलातून असा वास येत आहे आणि कधी एकदा ते नूडल्स फस्त करेल असे झालेले आहे। परत एकदा मी 2 चमचे बटर टाकून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये बटरचा फ्लेवर जास्त उतरेल आणि आपले नूडल्स जास्तच डिलिशियस वाटतील। टाकलेले बटर मी नूडल्स मध्ये छान असे एकजीव करून घेत आहे। घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला आता त्यामध्ये मी टाकून घेत आहे। ऑर्गॅनोही टाकून घेत आहे। तयार झालेली रेसिपी मी आता सर्विंग डिश मध्ये घेत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।